विकेटबद्दल आपण जरूर चर्चा करणार आहोत, परंतु तुर्तास जाऊयात आपण पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना घेतला गेलेला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रित केलं जाते फलंदाजीसाठी. सलामीची जोडी अमन लोहिया स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय तो अर्थातच चेतन. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू हवेमध्ये, विजय झेलच्या खाली येत आहे, स्वतः गोलंदाज, चूक होणार नाहीये. आणि इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आत, झेल कंप्लीट करत असताना त्या झेलकडे पाहण्याच्या नादात थोडंसं शरीराचं संतुलन बिघडतंय, परंतु अमन सुरक्षित आहे, हे सर्वाधिक महत्वाचं. पहिला विकेट. ते नावाप्रमाणेच पहिल्या चेंडूवरती विजय मिळवलाय विजय या गोलंदाजानं. मागील स्पर्धा किंबहुना मागील सामना काहीसा विजयच्या गुणवत्तेच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु दोन ताकदवर संघादरम्यानचं बॅटल आपण पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये जरूर या ठिकाणी पाहतोय. नवीन बॅटर विनोद भिल्ल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक जबरदस्त ॲथलीट. खरं तर आपल्या गुणवत्तेप्रमाणे खेळ या ठिकाणी जरूर करता आला नाहीये, परंतु ही एक चांगली संधी आहे. विनोद भिल्लचा विचार केला तर गुणवत्तेबद्दल कधीच प्रश्नचिन्ह या खेळाडूचा नव्हता आणि नसेलही, परंतु इथे मात्र स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने निघतोय. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. क्रॅकिंग खबर ड्राईव्ह या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. अपिश आणि तो चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता. वर्चस्व आपल्याला जरूर पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर मात्र विनोदच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो. या षटकाराच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होत आहे. 1 गडी बाद 6 ही धावसंख्या धावफलकावर. आणखीन एक चांगला चेंडू होता, तितक्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूला एक्झिक्यूट केलंय. अगदी मागील जो षटकार आपण पाहिला, फोरम्सचा वापर केला गेला होता, मनगडी ताकदीचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकूणच जर पाहिलं तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडूचा जर आपण विचार केला तर चेतन आपल्याला पाहायला मिळतात. चेतन साळुंके या खेळाडूच्या बॅटमधून देखील मोठमोठे फटके सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हॅप्पी सिंग. 18 चेंडू 66 धावा. तर हॅप्पी सिंगला विनंती असेल आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. थोडंसं डिफेन्सिव्ह खेळ जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती गमावल्यानंतर त्याचं जे मानसिक दडपण आहे ते सातत्यानं आपल्याला फलंदाजीवरती जरूर पाहायला मिळतं आणि कदाचित हेच कारण असणार आहे. विनोदच्या बॅटमधून आलेल्या षटकाराला जरूर आत्मविश्वास विनोदचा बळावला, परंतु त्यानंतर सिंगलनं त्यानं स्ट्राईक रोटेट केली आहे. आणखीन एक धीम्या गतीचा चेंडू होता, फटका एक्झिक्यूट होत नाहीये. सिंगल मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिळणार नाहीये. षटक देखील समाप्त होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती मात्र पाहतोय 1 गडी बाद 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. जो निर्णय घेतला गेला होता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर, त्या निर्णयाला सार्थ गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये विजय या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली, परंतु अजूनही 3 षटकं या सत्रातील येणं बाकी आहे. आणि या 3 षटकांमध्ये खरं तर आक्रमक होण्याचा प्रयत्न आणि खास करून विनोद, कारण विनोदच्या चेंडू बेडल झालाय
जो आत्मविश्वास गमावला होता मागील काही स्पर्धांपासून, कदाचित तो आत्मविश्वास पुन्हा एकदा परत मिळवण्याची गरज, आणि ही एक चांगली संधी आहे. पहिला विकेट पहिल्या चेंडूवरती गमावला गेलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज वैष्णव. कदाचित पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर वाट पाहणार आहोत. सिंगल मात्र या ठिकाणी आले. इट्स अ वाईट बॉल. येस, डाव्या एसटीला ज्या ज्या वेळेला चेंडू सोडून जाईल त्या त्या वेळेला पंचांचा अवांतरचा इशारा आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. 1+1 एकूण 2 धावांचा बोनस. या 2 धावेनं संघ पुढे सरकत असताना 9 धावा धावफलकावरती येत आहेत. एक चेंडू मिडल करणं चेतनला गरजेचं आहे, आणि जर का तो चेंडू मिडल झाला तर या फलंदाजाला थांबवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. परंतु इथे चूक घडते मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये आणखीन एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती. ऑफ द बॅट आहे. येस, इट्स ऑफ द बॅट. चेतन थोडासा अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतो या इनिंगमध्ये. चेंडू मिडल त्याच्या बॅटला होत नाहीये. थोडंसं टायमिंग, कधी बॅट लवकर निघते, कधी चेंडू वेगाने एसटी रक्षकापर्यंत पोहोचतायत. परंतु फुल टॉस यावेळेला संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं जाणार का? सिंगल मात्र धावफलकावरती आले. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न देखील होईल, आणि तर 4 धावांचा इशारा या ठिकाणी जरूर येईल. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. हळूहळू आता मात्र डोकं वर काढायला सुरुवात केली आहे स्वर्गीय राहुलभाई 11 या संघानं. परंतु गोलंदाजांचं कौतुक आहे. वैष्णव त्याचबरोबर पहिलं षटक हाताळणारा विजय कमालीची गोलंदाजी केली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 6 किंवा 6 पेक्षा कमी धावा देणं ही सर्वोत्तम कामगिरी नक्कीच संबोधली जाते, मग ते फॉर्मॅट कोणताही असो. इथे मात्र वैष्णवचा विचार केला तर एक चौकार जरूर आलाय. चेतन थोडासा अडचणीमध्ये जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्यावेळेला चेंडू मिडल ऑफ द बॅट तुमच्या होत नसेल त्यावेळेला सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं ही देखील संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती गमावली असेल आणि ती कर्णधाराची, त्याच्या परिस्थितीमध्ये एका भागीदारीचा विचार करणं या दोनही खेळाडूंचा जरूर या ठिकाणी प्लॅनिंग असेल. इथे मात्र आणखीन एक खराब चेंडू आहे. अवांतर चेंडू डाव्या एसटीनं लगातार शरीराचा वेध घेणारे चेंडू आपल्याला या ठिकाणी फेकताना वैष्णव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि कदाचित हेच कारण आहे की चेंडू हलकासा लेगस्टिकच्या बाहेर गेला तर तो अवांतरमध्ये कन्वर्ट केला जातोय. यावेळेला झपकन चेंडू शरीराच्या दिशेनं आलाय. आणखीन एक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळते. आज चेतनच्या चेंडू मिडल ऑफ द बॅट होत नाहीयेत. कधी चेंडू वेगाने येत आहेत, कधी बॅट थोडंसं लवकर जाते आहे. थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला चेतन जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. परंतु विनोद यावेळेला स्ट्रायकिंग एंडला संधी मिळाली आहे 3ऱ्या क्रमांकावरती. तो हाही निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मागील चेंडूवरती सिंगल, हा चेंडू निर्धाव. थोडासा दबाव जो आहे तो पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या लेट राहुलभाई 11 या संघावरती. संघाची एकूण धाव संख्या आपण पाहतोय 17. यावेळेला जोरकस प्रहार जरूर केलाय. क्षेत्ररक्षक रोशन त्या ठिकाणी आहेत. क्लीन पिकअप आहे, क्विक रिलीज आहे, परंतु ओव्हर थ्रो. बॅकअपला कोणताही खेळाडू नव्हता. आणि आणखीन एक धाव, अर्थातच 3 धावा या ठिकाणी धावफलकावरती जरूर आपल्याला मागील चेंडूवरती पाहायला मिळतात. या 3 धाव्यांच्या बरोबरीने षटक देखील होतंय समाप्त. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती मात्र पाहतोय 1 गडी बाद 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती येत आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये थोडासा आक्रमक खेळ हा मैदानावरती साकारावा लागेल. आणि याची संपूर्ण जबाबदारी जर कोणत्या खेळाडूच्या खांद्यावर असेल तर ते अर्थातच विनोद, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. चेतन थोडंसं टायमिंग या ठिकाणी साधता येत नाहीये चेतनला. परंतु हा असा खेळाडू आहे की जो एका षटकामध्ये संपूर्णपणे सामन्याचं समीकरण हा बदलण्याची धमक या खेळाडूच्या मनगटामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज रोशन येत आहेत. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक 3रं षटक. खरं तर 4 षटकांच्या सामन्यांमध्ये 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. त्यामुळे
यावेळेला आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. खरं तर थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जरूर, परंतु अगदी ट्रॅप रचला गेला होता, जाळं भिडलं गेलं होतं त्या क्षेत्रामध्ये. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. सिंगल मात्र धाव फलकावरती आले. गोलंदाजीची लाईन जर आपण पाहिली तर आउटसाइड द ऑफस्टंपचे चेंडू जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच कारण आहे की तिथून चेंडू ऑनसाईडला किंवा स्क्वेअर लेगला वळवणं हे थोडंसं चॅलेंजिंग ठरतंय आणि खास करून सकाळच्या सत्रामध्ये. परंतु इथे पहा कमालीचा टायमिंग आहे, जबरदस्त स्ट्रोक, मिडल ऑफ द बॅट परफेक्टली, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. निर्णायक क्षणाला चेतनच्या बॅटमधून षटकार जरूर पाहायला मिळतोय. याही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, खांद्यांचा वापर, खूप चांगली गती मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली होती. कदाचित हेच कारण आहे की चेंडू यावेळेला टाइम करता आले नाहीये. डॉट बॉल, षटकारानंतर आलेला निर्धाव चेंडू जरूर आत्मविश्वास बळावेल गोलंदाजाचा. हे क्रिकेट आहे, इथे कुरघोडी करणं निश्चितच गरजेचं असतं. इथे मात्र चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली. क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आपल्याला जरूर पाहायला मिळाले, परंतु 2 धावा या दरम्यान मात्र धाव फलकावरती कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू असताना धावा आपण पाहतोय 1 गडी बाद 29 धावा. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत या षटकात 9 धावा खर्च आल्या, ज्यामध्ये एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका चेतनच्या बॅटमधून पाहायला मिळणार का? याही वेळेला वेगवान चेंडू होता, सिंगल पेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बाबू येतील, चेंडू उचलतील, तोपर्यंत मात्र सिंगल आली आहे. आणखीन एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर संघाची एकूण धावसंख्या 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही या पहिल्या सत्रात आणि अगदी मेडल, कम्मालीचं टायमिंग आहे. यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र कम्मालीचं एक्झिक्युशन. पाहतोय मागील अंतिम चेंडूवरती विनोदच्या बॅट मधून आलेला षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. प्रतिषटक 12च्या सरासरीनं 36 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. अंतिम षटक, पहिल्या सत्रातील अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज फुलर लेनचा चेंडू होता. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. यॉर्क लेंथ, ज्याला वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र संबोधलं जातं. तर बंटी या ठिकाणी गोलंदाजी करतायत आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक चौथा आणि अंतिम षटक. सुरुवात मात्र या ठिकाणी यॉर्क लेनच्या चेंडूने केलाय. आज जर पाहिलं तर सिनियर मोस्ट गोलंदाज विक्रम
पवार यांची कमतरता जरूर या ठिकाणी सुपर डीजी माऊली संघाला जाणवत असेल. आघाडीचे गोलंदाज आहेत. एक निर्णायक षटक फेकले जातं त्यांच्या माध्यमातून नेहमीच, आणि तरी देखील या युवा गोलंदाजांना मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटीचा केवळ लिडिंग एज ऑफ द बॅट, पंच इशारा करतायत सिंगल धाव फलकावरती येईल. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत अंतिम षटकाच्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा धाव फलकावरती आल्यात. ही जमेची बाजू ठरते. परंतु चेतन ऑन अ स्ट्राईक. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये किमान 3 मोठे फटके या फलंदाच्या बॅटमधून एक्सपेक्ट केले जातील. ती गुणवत्ता आहे. 1-6-4 11 चेंडू आणि 17, परंतु इथे मात्र टायमिंग होत नाहीये. बाबू चेंडू जज करतायत. चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटलाय. परंतु बंटीचं कौतुक या ठिकाणी जरूर केलं जात आहे. अंतिम षटक हाताळत असताना पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 3 धावा, आणि तेही चेतन आणि विनोद सारखा आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना 3 चेंडूमध्ये 3 धावा देणं, ही गुणवत्तापूर्ण कामगिरी आपल्याला जरूर पाहायला मिळते. एकूणच धावसंख्येचा विचार केला 39 धावा धावफलकावर आल्यात. परंतु विनोदच्या माइंडमध्ये एक कॅल्क्युलेशन सेट असेल, किमान 45+ या धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल. आणखीनही प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. चेंडू हवेमध्ये, इथे चूक होणार नाहीये. बंटीनं मात्र टिपलाय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. कमालीचा झेल. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली जाते. अंतिम षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत बंटीनं. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना विनोद सारखी महत्वाची विकेट त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर आपण पाहतोय चिकू. खरं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळख आहे चिकू याची. परंतु इथे जबाबदारी आहे अंतिम षटकातील शेवटचे 2 चेंडू, आणि त्या 2 चेंडूंचा तो कशा पद्धतीने सामना करतोय. कमालीची टायमिंग आहे, कमालीची गोलंदाजी आहे. इथे मात्र काय घडेल मैदानाच्या आत, कोणत्या प्रकारे स्ट्राईक रोटेट केली जाणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. अंतिम षटकामध्ये 5 चेंडूत फक्त 3 धावा, 1 विकेट. कोणत्याही संघनायकासाठीची ही मी म्हणेन की सर्वोत्तम कामगिरी असेल एखाद्या गोलंदाजाने केलेली. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारता. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी होणार का? एंड थोडासा चुकीचा निवडला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आणि होय, पंचांचं बोट आकाशाकडे. इथून मात्र अंतिम चेंडूवरती मिळते सांघिक सफलता. कमालीची गोलंदाजी. 41 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केलं जातं, कारण 40 धावा आल्या धावफलकावरती पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर. या दरम्यान विनंती असेल परेश 11 आणि आर्यन्स 11 दोनही टीमच्या कॅप्टन्सला की या आपण टॉस या ठिकाणी केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये, आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या पुन्हा एकदा जोडल्या जाऊयात अमित पाटील सरांबरोबर.
फ्रेश 11 विपक्ष आर्यन्स 11 या दोन संघामध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण लगेचच संपर्क साधा. तुम्हाला वारंवार पुकार देण्यात येणार नाही आहे, त्यामुळं जर तुम्ही इथे असाल तर लगेचच टॉससाठी संपर्क साधा. परेश 11 संघाचा संघनायक आणि आर्यन्स 11 संघाचा संघनायक. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराव घोरपडे चषक 2025 शानदार पर्व. पहिल्याच सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं अट्टीतटीची लढत पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी 88 धावांचा पाठलाग करत असताना शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 षटकारांची गरज असताना तो सामना पराभव स्वीकारावा लागला होता तो डीजी पोपेटा 11 या संघाला. त्यानंतर मात्र आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय सुपर डीजी माऊली 11 विपक्ष लेट राहुलबाई 11 या दोन संघामध्ये, ज्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये लेट राहुलबाई 11 संघानं टोटल धावा बनवले ते 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते सुपर डीजी माऊली 11 या संघासमोर. तर विचार केला या संघाचा लेट राहुलबाई 11 संघाचा तर संघाचा संघनायक आणि सर्वात आक्रमक फलंदाज अमन शून्यावरती बाद झाल्यानंतर मात्र फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. खरं तर चेतनला त्याचा सूर पाहिजे तसा मिळाला नाही आणि त्या कारणामुळेच कदाचित 4 षटकांमध्ये 40 धावा उभारल्यात आणि 41 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो सुपर डीजी माऊली 11 हा संघ. खरं तर क्रिकेट आहे अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं होतं 6 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज असताना तो सामना असा वाटला होता कदाचित या 31 धावा कुठेतरी नाही निघणार, परंतु ती मॅच पाहण्यायोग्य खऱ्या अर्थानं झाली होती. शेवटच्या एका चेंडूवरती 1 धावेची गरज, 2 धावांची गरज होती आणि नाणेफेकीसाठी 1 धावांची गरज असताना तो सामना खऱ्या अर्थानं गमवावा लागला होता रॉयल ए संघाला. क्रिकेट आहे अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणून खऱ्या अर्थानं क्रिकेटला मानलं जातं. इथं मात्र 40 धावांची गरज आहे. 4 षटकांमध्ये 41 धावांची गरज आहे. 40 धावा बनवल्यात त्या लेट राहुलबाई 11 या संघानं आणि 41 धावांचा बचाव करत असताना हा संघ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूनं जर विचार केला तर सुपर डीजी माऊली 11 संघ या धावा लवकरात लवकर कशा बनतील याकडे मात्र त्यांचं लक्ष असणार आहे. सामना अटीतटीचा खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये 41 धावांची गरज. सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय तो रामदास. स्ट्राईक एंडवरती फलंदाज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय रामदास. गोलंदाजीसाठी परमेश्वर आणि पहिल्या चेंडूवरती रामदासच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं सुरुवाती फटका षटकार. मॅच परेश 11 संघाचा संघनायक आणि आर्यन्स 11 संघाचा संघनायक. टॉससाठी आपण लगेच संपर्क साधा. दोन्ही टीमचे कॅप्टनला पुन्हा एकदा आम्ही इन्व्हाइट करू. टॉससाठी संपर्क साधा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला तो परमेश्वर या गोलंदाजावरती. रामदासनं चढवलेला हल्ला खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. अगोदरच जर विचार केला तर 41 धावा रबर बॉल क्रिकेटमध्ये तेवढ्या जास्त नाही आहेत आणि पहिल्याच चेंडूवरती त्याची सुरुवात करत असताना रामदास या फलंदाजाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणार आहेत परमेश्वर. दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षक दर्शन तिथे होते आणि इथून मात्र 1 धाव नक्कीच त्या चेंडूवरती मिळेल. एका धावेच्या बरोबरीने टोटल धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या बिनगडी बाद 7 धावा. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते आपण जर विचार केला तर सुपर डीजी माऊली 11 या संघाला येणारे 22 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय ते विजय या फलंदाजानं.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर विजयच्या बॅट मधून येणारा घनागती प्रहार षटकार. चला पुन्हा एकदा आम्ही इन्व्हाइट करू परेश इलेव्हन संघाचा संघनायक आणि आर्यन्स इलेव्हन संघाचा संघनायक. टॉससाठी आपण संपर्क साधा. हा चौथा कॉल आहे तुमच्यासाठी. इथून मात्र हा चेंडू भरपूर चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय. चेंडू जाते तो खऱ्या अर्थानं फाईन लेग रिझनमध्ये, ज्या ठिकाणी छोटा क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक धाव नक्कीच या चेंडूवरती मिळेल. एका धावीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 14 धावा. 41 धावांचा पाठलाग करायचा आणि सुरुवातच बघा दोन्ही फलंदाजाची. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून दोन्ही फलंदाजानं सुरुवात केली. टोटल धावा झाल्या त्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 धावा. जर गोलंदाजीचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती षटकार, परत 1 धाव आणि हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाजीसाठी परमेश्वर गोलंदाजाचा वापर केलाय. 41 धावा खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. इथे कुठेतरी पहिला षटक धावा रोखायला पाहिजे होत्या गोलंदाजानं, परंतु पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजावरती चढवलेला हल्ला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथून मात्र हा एक फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. या षटकामधील तिसरा षटकार पाहायला मिळतोय आणि फलंदाज दुसरा षटकार लगावतोय तो रामदास. धावा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतील त्या डीजी माऊली इलेव्हन या संघासाठी. 19 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनगडी बाद 21 धावा. 20 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती या सामन्याची हवा काढली आहे ती मात्र रामदास आणि विजय या दोन्ही फलंदाजानं. अंतिम राहील बघा. दोन्ही संघांना विनंती असणार आहे. अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. अंपायरशी कुठल्याही पद्धतीचा वादविवाद तुम्ही घालू नका. अंपायरने जो डिसिजन दिलाय तो अंतिम डिसिजन मानला जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळते त्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 धावा. 19 चेंडू बाकी आहेत आणि 20 धावांची गरज आहे. बघा नेक्स्ट मॅच पुढचा सामना होणार आहे. त्या दोन्ही संघांना विनंती असणार आहे, जर तुम्ही वेळेवरती आले नाहीत तर आमचे आयोजक जो काही निर्णय देतील त्या निर्णयाचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. कदाचित ओव्हर देखील ते कमी करू शकतात, त्यामुळं वारंवार तुम्हाला आम्ही कॉल देतोय. परेश इलेव्हन संघाचा संघनायक आणि आर्यन इलेव्हन संघाचा संघनायक. टॉससाठी तुम्ही संपर्क साधा. आर्यन संघाचा संघनायक आलेला इथं. परेश इलेव्हन संघ आपण देखील कर्णधार लगेचच पाठवा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. इथून मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निर्धाव जातो आणि पहिलं षटक संपलंय. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. डीजे फेकलेला चेंडू मात्र विकेट किपर अमन खऱ्या अर्थानं जबरदस्त विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू, जेवढे निर्धाव चेंडू येतील या मॅचमध्ये तेवढा दबाव आणि प्रेशर मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते सुपर डीजी मावले या 11 या संघासमोर, कारण धावा भरपूर कमी आहेत.
यावेळेस मात्र लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, तो गोलंदाज विनोद भिल्ल यांच्या माध्यमातून. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये हे निर्धाव चेंडूंची गरज होती, परंतु आता मात्र ते निर्धाव चेंडू विनोद भिल्ल यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे, कदाचित रनआउटचा धोका आणि फलंदाज मात्र बाद झालाय. पहिला झटका, पहिला आदरा लागलाय तो सुपर डीजी माऊली 11 या संघाला. त्यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू, चौथा लगातार निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आणि कुठेतरी या मॅच मध्ये रंगत निर्माण करत असताना पाहायला मिळतोय तो विनोद भिल्ल हा गोलंदाज. कारण पहिल्याच षटकामध्ये जर विचार केला 21 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, तिथून मात्र कुठेतरी संघ अडचणीमध्ये होता. आणखीन एक निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय तो विनोद भिल्ल यांच्या माध्यमातून. जर अगोदरच्या हंगामाचा विचार केला तर कैलास चौधरी यांनी हा कारनामा केला होता आणि मागची जर टुर्नामेंट आपण जर विचार केला तर लगातार 2 निर्धाव षटकं देखील आपण या मॅच मध्ये या टुर्नामेंटमध्ये पाहिली होती. पुन्हा एकदा विनोद तयार, निर्धाव षटक फेकेल का हा प्रश्न होता, परंतु यावेळेस मात्र या चेंडूवरती आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 27 धावा, 1 गडी बाद. टॉस साठी या लगेच परेश 11 संघ टॉस साठी संपर्क साधा बघा. जर नक्कीच आयोजकांशी संपर्क साधलाय त्यांनी. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अक्षय. अक्षय याचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि इथून मात्र जबरदस्त कॅच आणि दुसरा आदरा बसलाय तो सुपर डीजी माऊली 11 या संघाला. परेश 11 या संघाने टॉस जिंकला. आपला जो काही निर्णय असेल हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा बघा. नक्कीच षटक क्रमांक 3 चालू आहे. 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झालाय तो रामदास. आता मात्र रामदास यांची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते रोशन सालुंके स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणार आहे. खरं तर हा सामना असं वाटला होता की एकतर्फी कुठेतरी पाहायला मिळेल, परंतु या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती
फलंदाज बाद केलाय. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. बघा वेल जास्त खर्च करतायत लेट राहुल बाई 11 संघाचे खेळाडू. कारण अगोदरच आपल्याला 16 संघ आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत, त्यामुळं तुम्हाला विनंती असेल. गोलंदाज सज्ज. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, कोणत्याही पद्धतीचा क्षेत्ररक्षक तिथं पाहायला मिळत नाही. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कदाचित तिथं पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 धावेंच्या मदतीनं टोटल धावांचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात ते 29 धावा. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. जबरदस्त लढत दोन्ही संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. खरं तर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचं टार्गेट सेट केलं जातं तशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. पहिल्याच जर मॅचचा विचार केला 88 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं अवघ्या 12 धावा, ते पण 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असताना तो सामना गमवावा लागला होता. आणि इथं मात्र 40 धावांची गरज आहे तशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र लगातार 5 चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार. इथून मात्र या गोलंदाजाने जर आपण विचार केला तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 9 चेंडू 12 धावा. हा सामना तेवढा वाटतंय तेवढा सोपा नाही आहे. तो जर आपण विचार केला तर सुपर डीजी माऊली 11 या संघाला. कारण गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस मात्र हा चेंडू जबरदस्त पद्धतीनं फेकला आहे. इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि या निर्धाव चेंडू बरोबर सामना खऱ्या अर्थानं आता मात्र कुठेतरी अंगलट येत असताना पाहायला मिळतोय. तो सुपर डीजी माऊली 11 या संघासाठी. कारण जर विचार केला तर 18 चेंडू आणि 20 धावांची गरज होती. त्यावेळेस कुठेतरी असं वाटत होतं की हा सामना कदाचित 3 षटकांमध्ये पूर्ण होईल की काय. परंतु आता मात्र या गोलंदाजानं जी गोलंदाजी केली आहे ती वाखाणण्याजोगी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 12 धावांची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच या चेंडूवरती मिळेल. तिथं चेतन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि या एका धावेच्या बरोबरीने आता मात्र सामना जाऊन पोहोचला आहे. ते 7 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 7 चेंडू 11 धावा. ज्यावेळेस 18 चेंडूंमध्ये 20 धावा पाहिजे होत्या असं वाटलं होतं कदाचित हा सामना एकतर्फी होईल, परंतु या सामन्यामध्ये अजूनही रंगत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर प्रणय पोपेटा यांना पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं यांच्या मोठ्या भावानं छोट्या भावानं जी कामगिरी केली होती 50 धावांची जी केली होती कदाचित ती त्या सामन्याची कुठेतरी भरपाई या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळेल का हा मात्र प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं आपल्याला येणारे 7 चेंडू सांगून जातील. कारण प्रणय पोपेटानं एक षटकार या अगोदर लगावलाय आणि कुठेतरी जे षटक निर्धाव जाणार होतं ते षटक खऱ्या अर्थानं आपल्याला 6 धावांचं पाहायला मिळालं. इथून मात्र 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. हा चेंडू जबरदस्त फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. हा चेंडू जातोय तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहेत. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ मायटी हिट. 6 रन षटकार. थँक्यू डीजे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. एका बाजूने जर विचार केला तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज ज्यानं कित्येक चेंडू असे निर्धाव खेळलेत आतापर्यंत. जर आपण विचार केला तर
4 चेंडूंमध्ये 3 धावा खऱ्या अर्थानं त्याने काढल्यात. यामध्ये 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळेल, इतर मात्र हा चेंडू स्क्वेअर पाहायला मिळते. वाईटच्या मदतीनं टोटल धावा धावफलकावरती लागल्यात त्या 37 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. रोशन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. इथून मात्र खऱ्या अर्थानं घुटना टेकून हा षटकार पाहायला मिळतोय आणि विजयी षटकार लगावलाय तो रोशन यांनी आणि हा सामना जिंकलाय तो सुपर डीची माऊली 11 या संघानं. चला नेक्स्ट मॅच परेश 11 आणि आर्यन्स 11. टॉस जिंकले परेश 11 या संघानं. लगेचच तुमचा जो काही निर्णय असेल घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचंय विदाउट टाइमपास.